मंदिरातून आल्यावर त्या रात्री सिया खूप शांत होती. बाहेरून सगळं ठीक होतं. घरात आनंद होता, प्रेम होतं, पण तिच्या मनात स्वामींचे शब्द फिरत होते. शेवटचं वादळ. त्या रात्री आदित्य झोपला होता, पण सिया खिडकीजवळ उभी राहून बाहेर बघत होती. का कोण जाणे, काहीतरी बरोबर नाही, ती मनातच म्हणाली. दुसऱ्या बाजूला वर्षाचं आयुष्य त्यावेळेला काही वेगळ्याच वळणावर होतं. शहरापासून दूर एका छोट्या खोलीत वर्षा आणि रोहन बसले होते. ती खोली खूप साधी होती. ना लक्झरी ना आराम, फक्त एक पंखा, एक बेड आणि थोडंसं सामान. तेवढ्यातच त्यांनी प्रेमाने त्यांचा संसार सुरू केला होता. वर्षा शांत बसली होती. तिच्या डोळ्यात थकवा होता. रोहन म्हणाला, मी उद्या अजून एक काम बघायला जातो, काहीतरी सेट होईल. वर्षा हळू आवाजात म्हणाली, आपण खरंच ठीक आहोत का? तो थोडा थांबला, पण लगेच म्हणाला, हो, फक्त थोडा वेळ लागेल. पण दोघांनाही आतून माहीत होतं, ते स्वतःला समजावत होते. त्या शांततेत एक फोन वाजला. अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. वर्षाने हात थरथरत फोन उचलला. हॅलो. समोरून एक थंड आवाज आला. तू जिथे आहेस तिथेच थांब. वर्षा दचकली. कोण? तो आवाज हसला. तुझा भाऊ बोलतोय मी. क्षणभर सगळं थांबलं. दादा प्लीज, ती रडत बोलत होती. तो ओरडला, चूप. तू माझं नाव खराब केलंय आणि त्या रोहनला सांग त्याचा शेवट आता जवळ आलाय. त्याने रागात फोन कट केला. वर्षाच्या हातातून फोन खाली पडला. ती थरथर कापत होती. रोहन धावत आला. काय झालं? ती रडत म्हणाली, आपण सापडलो आहोत आता. त्याच वेळेला वर्षाचा भाऊ एका गाडीत बसला होता. त्याच्या हातात फोन आणि डोळ्यात राग होता. त्याने कुठून तरी वर्षाचा आणि रोहनचा ॲड्रेस मिळवला होता. लोकेशन मिळाली आहे, त्याच्या माणसाने सांगितलं. तो हलकसा हसला. तो खूप दिवसांपासून रोहनला शोधण्याचा प्रयत्न करत होता आणि आता त्याला त्याचा पत्ता मिळाला होता. सिया कॉलेजला जाण्याच्या तयारीत होती, पण तिचं मन अजूनही अस्वस्थ होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव पाहून ती थबकली. वर्षा. तिने लगेच कॉल उचलला. वर्षा. पण समोरून फक्त रडण्याचा आवाज आला. सिया, आम्हाला वाचव. सियाच्या हातातून फोन घसरायची वेळ आली. काय झालं? वर्षा रडत म्हणाली, दादा आम्हाला मारणार आहे. तो इथे येतोय. फोन अचानक कट झाला. सियाला धक्का बसला. ती पूर्ण घाबरली. आदित्यने लगेच विचारलं, काय झालं? सियाने थरथरत सगळं सांगितलं. आदित्यचा चेहरा बदलला होता. तो शांतपणे म्हणाला, त्याचे मी लोकेशन मिळवतो. तो लगेच फोन काढतो, काही जणांना कॉल्स करतो. त्याचा आवाज आता वेगळाच होता. ठाम पण धोकादायक. आधी आपण पोचणार, एवढंच तो बोलला. मनात वादळ सुरू झालं होतं. वर्षा आणि रोहन धोक्यात होते. भावाची गाडी त्यांच्याकडे निघाली आणि आदित्यसुद्धा त्यांच्या मागे होता. 3 दिशांनी चाललेला खेळ. एक चुकीचा क्षण आणि सगळं संपणार होतं. सिया रडत म्हणाली, आदित्य, काही होऊ देऊ नकोस. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, यावेळी आता त्याचा खेळ संपवतो. गाडी वेगाने रस्त्यावर धावत होती. आदित्य स्टेअरिंग पकडून पूर्ण फोकसमध्ये होता. त्याच्या डोळ्यात एकच गोष्ट दिसत होती. यावेळी कुणालाही काही होऊ देणार नाही. सिया बाजूला बसली होती, हात घट्ट पकडलेले, डोळ्यात भीती होती. आदित्य, पटकन पोहोचू ना, ती रडत म्हणाली. तो फक्त एवढंच म्हणाला, आपण पोहोचणार आधी. त्या छोट्या घरात वर्षा आणि रोहन घाबरून बसले होते. बाहेरून गाडीचा आवाज आला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तो आला. वर्षा थरथरली. रोहनने दरवाजाकडे पाहिलं. मी बघतो, थांब. तो पुढे गेला. तेवढ्यात धाडकन दरवाजा जोरात लाथ मारून उघडला गेला. वर्षाचा भाऊ आत आला. सोबत 2 माणसं दिसत होती. त्याच्या डोळ्यात राग आणि सूड होता. खूप पळालीस, आता कुठे जाणार? तो ओरडून म्हणाला. वर्षा रडत म्हणाली, दादा प्लीज आम्हाला सोड. तो जोरात ओरडला, तू माझं नाव खराब केलंय. त्याने रोहनला पकडलं आणि तू माझ्या बहिणीला घेऊन पळालास. रोहनने त्याचा हात झटकला. मी तिच्यावर प्रेम करतो. क्षणभर शांतता झाली आणि पुढच्या क्षणी त्याने रोहनला जोरात मारलं. वर्षा किंचाळली, नाही, मारू नकोस. त्याच वेळी बाहेर आदित्यची गाडी येऊन थांबली. तो धावत आत गेला. समोरचं दृश्य पाहून तो थबकला. रोहन जमिनीवर पडलेला होता. वर्षा रडत होती आणि तिचा भाऊ रागाने उभा होता. आदित्यचा आवाज घुमला, बस, पुरे झालं आता.
सगळे थांबले. वर्षाचा भाऊ त्याच्याकडे वळला. तू तू इथे कसा आलास? आदित्य हळूच पुढे गेला. हात लावून बघ पुन्हा कोणाला. त्याचा आवाज शांत पण थंड होता. तो हसला. हे आमचं कौटुंबिक प्रकरण आहे. तू मध्ये येऊ नकोस. आदित्य डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आता ही गोष्ट माझी आहे. तो पुढे म्हणाला. रोहनला उभं केलं. वर्षा आदित्यच्या मागे उभी राहिली. तुम्हाला वाटतं भीती दाखवून सगळं मिळेल, आदित्य म्हणाला. तो रागाने पुढे आला. मी काहीही करू शकतो. आदित्य थोडा पुढे झुकून म्हणाला, करून बघ. आणि त्याचवेळी बाहेरून पोलिसांच्या गाडीचा सायरन कानावर पडला. वर्षाचा भाऊ थबकला. आदित्य शांतपणे म्हणाला, तुझा खेळ आता संपला. पोलीस आतमध्ये आले. सगळं नियंत्रणात घेतलं. वर्षाचा भाऊ आणि त्याचे माणसं ताब्यात घेतली. वर्षा खाली बसून रडत होती. सगळं संपलं, ती म्हणाली. सिया धावतच आत आली. तिने तिला मिठी मारली. आता काही नाही होणार. रोहन शांत उभा होता. डोळ्यात कृतज्ञता दिसत होती. तो आदित्यकडे पाहत म्हणाला, थँक्स. आदित्य फक्त एवढंच म्हणाला, तिला फक्त नीट सांभाळ. आता वर्षा आणि रोहन आदित्यमुळे आज वाचले होते. रोहन आणि वर्षाचं नवीन आयुष्य सुरू झालं होतं. वादळ आलं होतं, पण त्यांनी एकत्र राहून ते पार केलं. सिया आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, तू आहेस म्हणून सगळं आहे. तो हसला. आणि तू आहेस म्हणून मी आहे. त्या सगळ्या गोंधळानंतर पोलीस त्याला घेऊन गेले. परिस्थिती हळूहळू शांत झाली. त्या छोट्याशा घरात सगळे काही क्षण शांत उभे होते. वर्षा अजूनही थरथरत होती. तिच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना होती. ती हळूहळू आदित्यच्या जवळ आली. क्षणभर ती काही बोलू शकली नाही. आणि अचानक तिने त्याच्या पायाशी हात लावले. माफ कर. आदित्य थोडा दचकला. असं करू नकोस, तो तिला वर उचलत म्हणाला. पण वर्षा रडतच बोलत होती. मी तुमच्यासोबत खूप चुकीचं केलं. तुमचं आयुष्य बिघडवायचा प्रयत्न केला. तिचा आवाज तुटत होता. तुम्ही इतके चांगले आहात आणि तरीही मी तुम्हाला फसवलं. सिया बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. वर्षा पुढे म्हणाली, आज जर तुम्ही वेळेत आला नसतात तर कदाचित आम्ही जिवंतही नसतो. ते हात जोडून म्हणाली, थँक्यू, खूप खूप थँक्यू. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, भूतकाळ बदलता येत नाही, पण पुढचं आयुष्य बदलता येतं. वर्षा त्याच्याकडे पाहतच राहिली. तू चूक केलीस, पण त्याची किंमतही चुकवलीस. आता फक्त एक गोष्ट कर, तुझं आयुष्य नीट जग आणि पुन्हा मागे वळून बघू नकोस. वर्षाच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्यात थोडासा दिलासा होता. रोहनही पुढे आला. सर, मी प्रॉमिस करतो, मी तिला कधीही दुखावणार नाही. आदित्य त्याच्याकडे पाहत म्हणाला, तिच्यावर प्रेम कर, पण जबाबदारीने. रोहनने मान हलवली. सिया हळूच वर्षाच्या जवळ आली. सगळं ठीक होईल, ती म्हणाली. वर्षा तिला मिठी मारत रडू लागली. तू खूप चांगली आहेस सिया. मी तुझं आयुष्य घ्यायचा प्रयत्न केला. सिया हसत म्हणाली, पण शेवटी सगळं ठीक झालं ना. वर्षा मागे वळून एकदा आदित्यकडे पाहते. तिच्या मनात एकच विचार आला, हा माणूस खरंच वेगळा आहे. त्या दिवसानंतर तिचं खरंच आयुष्य नव्याने जगायला सुरुवात झाली. कधीकधी माफी मागणं म्हणजे कमजोरी नाही, तर नव्या सुरुवातीची पहिली पायरी असते. त्या दिवसानंतर सगळं शांत झालं, पण आदित्यच्या मनात एकच विचार सतत फिरत होता. तो रात्री एकटाच बसला होता. हातात चहा आणि डोळ्यासमोर वर्षा, रोहनचं आयुष्य. ते दोघे वाचले, पण आता पुढे काय? त्याला जाणवत होतं. भीती संपली, पण संघर्ष अजून बाकी आहे. दुसऱ्याच दिवशी त्याने रोहनला भेटायला बोलवलं. रोहन थोडा घाबरतच आला. सर, काही काम होतं का? तो नम्रपणे म्हणाला. आदित्य त्याच्याकडे शांतपणे पाहत म्हणाला, काम आहे, पण जरा वेगळं आहे. रोहन गोंधळला. तू सध्या काय करतोयस? रोहन खाली बघत म्हणाला, लहानसहान काम करतो, काही स्थिर नाही. हे सांगताना रोहनला खूप चुकीचं वाटत होतं. क्षणभर शांतता झाली. आदित्य खुर्चीतून पुढे झुकला. माझ्या कंपनीत काम करशील? रोहन थबकला. सर, मी? त्याला विश्वासच बसत नव्हता. हो, पण एक अट आहे, आदित्य म्हणाला. रोहन लगेच म्हणाला, काहीही?
असो, मी तयार आहे, आदित्य हळू आवाजात म्हणाला. ही नोकरी सहानुभूतीने नाही, तुझ्या मेहनतीवर टिकली पाहिजे. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. मी प्रूव्ह करेन. मी शब्द देतो. आदित्य हलकसा हसला. मला शब्द नको, काम पाहिजे फक्त. रोहन खूप खुश होता. आता त्याची लाईफ सेट होणार होती. त्याच आनंदात तो घरी गेला. वर्षाला जेव्हा हे कळलं ती थरथरलीच. इतकं सगळं आणि तेही आपल्यासाठी, ती म्हणाली. रोहन हसत म्हणाला, आपल्याला आता पुन्हा सुरुवात करायची आहे. वर्षाच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते आशेचे होते. रोहन कंपनीत जॉईन झाला. सुरुवातीला बेसिक काम होतं, पण तेही तो मनापासून करत होता आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची जिद्द त्याच्या मनात होती. आदित्य दुरून सगळं बघत होता. सिया एक दिवस म्हणाली, तू खूप मोठं काम केलंस. आदित्य शांतपणे म्हणाला, कधी कधी आपल्या माणसाला संधी दिली की तो स्वतःच उभा राहतो. वर्षा आणि रोहनचं आयुष्य पुन्हा उभं राहत होतं. सिया तिच्या स्वप्नांकडे चालली होती आणि आदित्य सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणत होता. खरं पण मोठेपण पैशात नसतं, तर दुसऱ्याला उभं करण्याच्या ताकदीत असतं. रोहनच्या नोकरीची बातमी हळूहळू सगळीकडे पोहोचली आणि शेवटी ती बातमी वर्षाच्या आई वडिलांपर्यंतही पोहोचली. घरात वातावरण बदललेलं होतं. वर्षाची आई फोन हातात घेऊन बसली होती. डोळ्यात पाणी आलं. खरंच त्याने एवढं सगळं केलं, ती हळू आवाजात म्हणाली. वडील शांत होते, पण त्यांच्या मनातही भावनांचा पूर होता. फोन लाव त्याला, त्यांनी सांगितलं. कॉल करतात. आदित्य ऑफिसमध्ये होता, कामात बिझी होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अननोन नंबर. त्याने कॉल उचलला. हॅलो, समोरून थरथरता आवाज आला. बाळा, मी वर्षाची आई बोलते. आदित्य क्षणभर शांत झाला. नमस्कार काकू, तो आदराने म्हणाला. ती रडतच बोलू लागली. तू आमच्यासाठी देवासारखा आहेस. आदित्य थोडा अस्वस्थ झाला. असं काही नाही काकू, ती पुढे म्हणाली. आमची मुलगी चुकली, खूप मोठी चूक केली, पण तू तिला वाचवलंस आणि आता तिचं आयुष्यही उभं केलंस. वडीलही फोनवर आले. बेटा, आम्ही तुझं उपकार कधीही फेडू शकत नाही. आदित्य शांतपणे म्हणाला. तुमची मुलगी आता सेफ आहे आणि रोहन मेहनत करतोय, तेच पुरेसं आहे. त्याच्या आवाज कृतज्ञता होती. देव तुला खूप मोठं करो, त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. आदित्य हलकसा हसला. माझ्या पाठीवर तुमचा आशीर्वाद आहे, तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. त्या फोननंतर आदित्य काही क्षण शांत बसला. सिया त्याच्या केबिनमध्ये आली. कोणाचा फोन होता? तो हलकसा हसत म्हणाला. वर्षाच्या आईबाबांचा. सिया हसली. तिच्या डोळ्यात अभिमान होता. तू खरंच खूप चांगला आहेस, ती म्हणाली. आदित्य म्हणाला, मी फक्त जे योग्य आहे तेच केलं. आईवडिलांची कृतज्ञता, मुलीबद्दलचा दिलासा आणि आदित्यबद्दलचा आदर, त्या एका फोनने सगळ्या जुन्या गोष्टींवर एक शांत शेवट दिला. कधीकधी थँक्यू हा शब्द छोटा असतो, पण त्यामागची भावना खूप मोठी असते. हळूहळू सगळं स्थिर होत गेलं. वादळानंतरची शांतता जशी असते ना, तशीच. वर्षा आणि रोहनचं आयुष्य आता रुळावर येऊ लागलं होतं. सकाळी रोहन वेळेवर उठायचा, कामावर जायची तयारी करायचा. वर्षा त्याच्यासाठी डबा बनवायची. छोटंसं घर, पण आता त्या घरात भीती नव्हती, फक्त समाधान होतं. रोहन निघताना म्हणायचा, काळजी घे. वर्षा हसून म्हणायची, तू पण. रोहनमध्ये आता खूप बदल झाला होता. कंपनीत तो मन लावून काम करू लागला होता. वेळेवर येणं, प्रामाणिकपणे काम करणं आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द, एवढंच तो पाहत होता. आदित्य दुरून त्याच्याकडे पाहत होता. एक दिवस तो मनात म्हणाला, हा खरंच बदलतोय, प्रामाणिकपणे काम करतोय. वर्षा आता आधीसारखी घाबरलेली नव्हती, कारण सगळ्यात मोठं ओझं आता संपलं होतं, ते म्हणजे तिच्या भावाचं. त्याला न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा दिली होती. ही बातमी ऐकताना तिच्या मनात मिश्र भावना होत्या. दुःख, कारण तो तिचा भाऊ होता, पण दिलासा, कारण आता भीती संपली होती. ती खिडकीत उभी राहून विचार करत होती, किती काही बदललं. एक दिवस सिया तिला भेटायला आली. दोघी शांत बसल्या होत्या. वर्षा म्हणाली, आता पहिल्यांदा मन हलकं वाटतंय. सिया हसली, कारण तू सगळं सहन केलं आणि आता टिकलीस. वर्षा तिच्याकडे पाहत म्हणाली, तू नसतीस तर
मी कधीच उभी राहिली नसते. दोघे एकमेकींना मिठी मारतात. नातं मजबूत झालं आणि आयुष्याला नवी दिशा मिळाली. रोहन घरी आला. वर्षा त्याला बघून हसली. आज खूप उशीर झाला, ती म्हणाली. तो हसत म्हणाला, काम जास्त होतं पण मजा येते आता, ती म्हणाली. कारण आता आपण खरंच जगतोय. तो तिच्या जवळ बसला. हो, आता कोणाची भीती नाही. ही त्यांच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात होती. वादळ गेलं होतं. आता फक्त शांतता आणि आनंद बाकी होता. काळ कसा फिरतो ना, कधी कोणावर, कधी कोण खाली, काहीच ठरलेलं नसतं. वर्षा एकेकाळी मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी होती, जिच्याकडं मोठं घर होतं, गाड्या होत्या, नोकर-चाकर होते आणि सगळं काही रेडी मिळायचं. पण तिच्या भावाच्या चुकीच्या निर्णयांमुळे कंपनीचं नुकसान झालं, पार्टनरशिप तुटली आणि हळूहळू अनेक कंपन्या हातातून निसटल्या. आज ती एका छोट्या घरात राहत होती. ना लक्झरी ना मोठेपणा, पण एक गोष्ट होती, शांतता. ती कधीकधी स्वतःशीच म्हणायची, पैसा होता पण सुख नव्हतं. आता पैसा कमी आहे पण मन शांत आहे. दुसऱ्या बाजूला सिया, एका साध्या गरीब घरातून आलेली मुलगी, जिला कधी मोठ्या गोष्टींची सवय नव्हती. पण आज ती एका श्रीमंत घरात राहत होती. मोठं घर, सगळ्या सुविधा, प्रेमळ कुटुंब आणि आदित्यसारखा साथ देणारा नवरा. पण तिच्यात अजूनही तोच साधेपणा होता. ती कधीच बदलली नाही. एक दिवस ती स्वतःशीच म्हणाली, मी गरीब होते पण कधीही गरीब वाटलं नाही. वर्षाने पैसा कमवला पण शांतता मिळवली. सियाने संघर्षातून येऊन सुख मिळवलं. दोघींच्या आयुष्यात एक गोष्ट कॉमन होती, अनुभव. ज्याच्याकडे पैसा आहे तो नेहमी श्रीमंत नसतो आणि ज्याच्याकडे प्रेम आहे तो कधीही गरीब नसतो. जीवनाने दोघींनाही सगळं शिकवलं होतं. फक्त फरक इतकाच, एकाकडून घेऊन दुसऱ्याला देऊन. सिया नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाली, पण रस्त्यात एक छोटासा अपघात झाला. स्कूटरचा बॅलन्स गेला आणि सिया रस्त्यावर पडली. तिच्या गुडघ्याला जोरात लागलं होतं, हातालाही खरचटलं होतं. क्षणभर ती तिथेच बसून राहिली. डोळ्यात पाणी आलं. आजूबाजूचे लोक विचारायला लागले, ठीक आहेस का? ती कसंबसं उठली. हो, काही नाही, जास्त नाही लागलं, ती म्हणाली. पण खरं तर खूप लागलं होतं. तरीही ती कॉलेजला गेली. कॉलेजमध्ये ती तिचं दुःख लपवत होती. चालताना त्रास होत होता, गुडघा सुजायला लागला होता, पण ती कोणालाही काही सांगत नव्हती. ठीक आहेस ना, मैत्रिणींनी विचारलं. ती हसून म्हणाली, हो ठीक आहे, थोडंसं लागलं बस. पण संध्याकाळी ती घरी आली. नेहमीसारखीच ती नॉर्मल होती. आई-बाबांसमोर काहीच दाखवलं नाही. आलीस का, आईने विचारलं. हो आई, ती हसत म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावर थकवा होता. ती सरळ तिच्या रूममध्ये गेली, दरवाजा बंद केला आणि बेडवर बसताच तिच्या डोळ्यातून अश्रू आले. खूप लागलं, ती हळू आवाजात म्हणाली. तिने जखम बघितली, गुडघा लाल, सूज आलेली होती. ती काही न करता तशीच झोपली. खूप दुखत होतं. आदित्य घरी आला तेव्हा त्याने विचारलं, सिया कुठे आहे? आई म्हणाली, रूममध्ये आहे, थोडी थकलेली वाटली, झोपली असेल. आदित्यला काहीतरी वेगळंच जाणवलं. तो लगेच रूममध्ये गेला, दरवाजा उघडला. सिया झोपलेली होती, पण तिचा चेहरा तापाने लाल झालेला होता. तो घाबरला. सिया, तिने डोळे उघडले. आदित्य, ती हलक्या आवाजात म्हणाली. तो तिच्या जवळ बसला, हात कपाळावर ठेवला. इतका ताप, तो घाबरला आणि रागवलाही. काय झालं आहे, तो कडक आवाजात म्हणाला. ती काही बोलत नव्हती. सिया सांग, त्याचा आवाज वाढला. ती घाबरली, हळू आवाजात म्हणाली, मी पडले होते गाडीवरून. काय? तो जोरात म्हणाला. आणि तू मला सांगितलं नाहीस? ती रडू लागली. मला वाटलं, जास्त काही नाही. तो खूप चिडला. काही नाही? तुला ताप आलाय, जखम झाली आणि तू काही नाही म्हणतेस? त्याच्या डोळ्यात काळजी होती पण शब्दात राग होता. तो लगेच उठला. चल, डॉक्टरांकडे जाऊया. ती म्हणाली, नको, ठीक आहे, बस. आता माझं ऐक. तो तिला हळूच उचलतो. ती त्याच्याकडे पाहत राहते. इतका का केअर करतोयस, ती विचारते. तो चिडून म्हणतो, कारण तू स्वतःची केअर करत नाहीस. ती शांत झाली. त्याच्या मनात राग होता, पण त्यामागे काळजी होती आणि त्या काळजीत खूप प्रेम होतं. गाडीत बसताना सिया हळूच म्हणाली, सॉरी. तो काहीच बोलला नाही,
पण तिचा हात घट्ट पकडला. कधीकधी राग हा प्रेमाचाच प्रकार असतो, जिथे शब्द कठोर असतात पण भावना मऊ असतात. डॉक्टरांकडून परत येईपर्यंत आदित्यचा राग शांत झाला नव्हता. उलट तो आतून अजूनच जास्त पेटत होता. गाडी घरासमोर थांबली. तो काही न बोलता आत गेला. सिया हळूहळू चालत आत आली. आई लगेच धावत आली. काय झालं ग? आदित्य अचानक मोठ्याने बोलला. तुम्हाला दिसलं नाही का? तिची तब्येत खराब होती. आई थोडी दचकली. अरे, ती काहीच बोलली नाही. तो अजून जास्त चिडून म्हणाला. म्हणून लक्ष ठेवायचं ना. इतका ताप आला आहे तिला आणि कुणालाच कळलं नाही. घरात वातावरण ताणलेलं झालं. सिया हळू आवाजात म्हणाली. आदित्य, आईंची चूक नाही. तो तिच्याकडे वळला. मग कोणाची चूक आहे? ती शांतपणे म्हणाली. तो पुढे म्हणाला. मला फोन करायला काय झालं होतं? एक कॉल तरी करू शकत होतीस. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटलं छोटं आहे, ती म्हणाली. तो अजूनच रागवला. छोटं? तू रस्त्यावर पडली, जखम झाली, ताप आला आणि तुला ते छोटं वाटतंय? तिला जास्तच रडायला येऊ लागलं. ती रडू लागली. घरात आई होती. तिला तरी सांगायचं होतं. काहीतरी इलाज झाला असता. तो जोरात बोलला. आई मध्ये आली. बस कर आदित्य. घाबरली आहे ती. थोडा अजून थांबला. श्वास घेतला. पण राग अजून होता. तो स्वतःला का त्रास देतेस? तो थोडा हळू आवाजात म्हणाला. सिया काही बोलू शकत नव्हती. ती फक्त रडत उभी होती. काही क्षण शांतता पसरली. आदित्यने तिच्याकडे पाहिलं.